मित्रांनो, या सरकारचा मला इथं मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की महिलांच्या बाबतीमध्ये सरकार किती गंभीर आहे, त्याला महिलांच्यावर किती येणारा सन्मान आहे याची तुम्हाला काही तर उदाहरणं मी देईन. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, या सरकारनं केंद्रामध्ये लोकसभेमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी एक नारी शक्ती नावाचे विधेयक सादर केले. त्या विधेयक चांगलं आहे. विधेयकामध्ये नारी संरक्षणाचे मुद्दे आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या छळ करणाऱ्याला कठोर कायद्याच्या ठिकाणी तरतूद करण्यात आली. विधेयक चांगलं आहे, त्यामध्ये दुमत नाही, महिलांचा सन्मान झाला पाहिजे. पण या सरकारमध्ये त्या कायद्याची या ठिकाणी अंमलबजावणी करण्याची धमक नाही, हे मात्र 100% सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल, इकडे नारी शक्ती विधेयक सादर करायचं आणि पलीकडे आपल्या मणिपूर राज्यामध्ये छोटंसं राज्य, गरीब राज्य, त्या ठिकाणी माझ्या एका बहिणीची त्या ठिकाणी तिला व्यवस्थित केलं जातं, तिची धिंड काढली जाते, तिचे अत्याचार केला जातो. आणि एवढंच नाही, या ठिकाणी पूर्णपणे तिचे सगळे व्हिडिओ शूटिंग केलं जातं आणि सगळ्या जगाला दाखवलं जातं. अशा प्रकारच्या ठिकाणी कृत्य या सरकारच्या काळात घडतात आणि कुठं ही मणिपूर राज्यात घडतात. अरे काय त्या महिलांना काय आबरू आहे का नाही? का गरिबांच्या महिलांना आबरू नाही? तुम्ही भारताला 3 नंबरची अर्थव्यवस्था करायला निघालेला आहे आणि तुमच्या संबंध आपल्या राज्यामधल्या या महिलांच्या आबरूचं रक्षण तुम्हाला करता येत नाही. एवढं प्रकरण तिकडे घडलं. पण मित्रांनो, सांगायला अतिशय मला शरम वाटते की त्या ठिकाणी कोणी भेट सुद्धा दिली नाही. ना तिकडे प्रधानमंत्री गेले, ना गृहमंत्री तिकडे गेले. मग कशाला ढोंग करता महिला शक्तीचं, महिला सबलीकरणाचं? मित्रांनो, गुजरातमध्ये हत्याकांड झाले, गोधरा हत्याकांड. त्या हत्याकांडामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बिल्किश बानो नावाच्या महिलेच्या घरावरती एका जमावानं चाल केली, त्या कुटुंबाला मारहाण केली, त्या कुटुंबातल्या महिलांना मारहाण केली, काहींना मारून टाकलं आणि काही या ठिकाणी अल्पवयीन मुलींच्यावर त्या ठिकाणी त्या नराधमांनी अत्याचार सुद्धा केले. ते सगळे संपल्याच्या नंतर ते कुटुंब ज्यावेळी गेलं गुजरात पोलीसमध्ये, आमच्यावर अत्याचार झालाय, आमच्यावर बलात्कार झालाय, आम्हाला मारहाण झाली, आमच्यातली माणसं मारली गेलेली आहेत, आमचे केस नोंदवून घ्या. त्यावेळी मात्र या गुजरात पोलिसांनी त्यांची केस नोंदवून घ्यायला अजिबात त्यांना मदत केली नाही, स्पष्टपणे नकार दिला. इतका गंभीर गुन्हा असताना हा गुन्हा नोंदवायला टाळाटाळ का? मग शेवटी महिन्यानंतर ठिकाणी ज्या तो गुन्हा दाखल झाला, त्या न्यायालयानं आपलं काम चोखपणे पार पाडलं, त्या नराधमांना शिक्षा सुद्धा केली. पण या गुजरात सरकारनं या ठिकाणी विशेष अधिकार वापरून त्या नराधमांची शिक्षा पूर्ण होण्याच्या आधीच त्यांना शिक्षेतनं सूट दिली आणि आज ते नराधम त्या ठिकाणी गुजरातच्या बाजारपेठेमध्ये अगदी ताटमान्याने फिरतात. लक्षात ठेवा. अरे मित्रांनो, लक्षात ठेवा, या ठिकाणी जो नराधम असतो, जो अत्याचारी असतो, त्याच्याकडे बघत असताना तुम्ही अत्याचारी म्हणून बघितलं पाहिजे. तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या पार्टीचा आहे हे बघून चालणार नाही. आणि जी पीडित आहे तिच्याकडे बघत असताना ती अत्याचारित आहे, पीडित आहे, ती कुठल्या जातीचे धर्माचे बघून चालणार. मित्रांनो, ही तुमचं जातीपातीचं राजकारण कशामध्ये आणायचं नसतं. सांगा, आमच्या महिलांना इथं काही किंमत आहे का? अशा प्रकारची या ठिकाणी घटना घडत असतील तर ह्या भाजप सरकारला महिलांची किती काळजी आहे, महिलांचे किती सन्मान करतात हे आपल्याला मित्र समजलेलं आहे. आज आमचा युवा वर्ग पूर्णपणे नाराज आहे. युवा वर्गाच्या ठिकाणी 10 वर्ष वाया गेलेले आहेत. 2 कोटी नोकऱ्यांच्या शोधात अजूनही आमचे युवा फिरतायत. मित्रांनो, या ठिकाणी शेतकरी समाधानी नाही, महिला नाहीत, युवा नाहीत, उद्योजक नाहीत, कामगार नाहीत. आणि असं असताना ठिकाणी ही छाती ठोकून सांगतायत की आम्ही या इलेक्शनमध्ये एवढ्या सीटा जिंकू, तेवढ्या सीटा जिंकू. अरे पक्षांची फोडाफोडी सुरू आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काढलेला पक्ष, हा पक्ष फोडला. 40 गद्दार फोडून गेले. काय खासदार ठिकाणी आम्हाला सोडून गेले. मित्रांनो, लक्षात ठेवा, हा पक्ष स्थापन केला बाळासाहेबांनी, पक्ष वाढवायचं केलं उद्धव साहेबांनी. आणि या माध्यमातून ह्या 40 गद्दारांनी ते 13 खासदारांनी उद्धव साहेबांची साथ सोडली. कुठल्या तरी आमिषानं कसली तरी म्हणतात खोकी बिकी या ठिकाणी ती पळून गेली. पण लक्षात ठेवा, आज ह्या निवडणूक आयोगानं, त्या विधानसभेच्या अध्यक्षानं आज जे फुटलेले आहेत, जे गद्दार आहेत,
आज त्यांच्याकडे हा पक्षात सुपूर्द केलेला आहे. पण त्या गद्दारांना निवडून देणारे लाखो माणसं या ठिकाणी माझ्या पुढे बसलेले आहेत, सगळ्या महाराष्ट्रातली ही अजून आहे त्या ठिकाणीच आहेत आणि ते उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबतच आहेत. त्यामुळे या ठिकाणी पक्षामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं फुटेलना किंमत नसती तर निवडून देणाऱ्यांना किंमत असते, लक्षात ठेवा. अशाच प्रकारची या ठिकाणी प्रयोग झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशाच प्रकारे फोडण्यात आला, त्याचा निकाल तसाच लागला. हे सगळे निकाल जर बघितले तर पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेली याची घटना, लिहिलेलं संविधान हे जी पायमल्ली ह्याने एकदा नाही अनेक वेळा केलेली आहे. जी घटना लिहायला या ठिकाणी 2 वर्ष 11 महिने घेतले, त्या घटनेची पायमल्ली करत असताना यांना क्षणभर सुद्धा लागला. मित्रांनो, एवढ्या वेळचं थांबणार नाही मित्रांनो. यांना घटनेची पायमल्ली तर केलेलीच आहे, पण यांना मात्र हे सगळं संविधानच बदलून टाकायचं आहे. या भारताच्या संविधानाला सगळ्या विश्वामध्ये आदर्श संविधान असं मानलं जातं, पण त्यांना हे संविधान मान्य नाही. मग लक्षात ठेवा, या ठिकाणी या सरकारचं काय, लोकशाही धोक्यात आहे, आपलं संविधान धोक्यात आहे, महिला सुरक्षित नाहीत, आमच्या युवक दिशाही नाहीत. मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये या ठिकाणी मित्रांनो या सरकारला परत निवडून द्यायचं काय, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. आपण बघितलं काल किती मोठी सभा झाली कुठेतरी. आज या हातकरी लोकसभा मतदारसंघामध्ये बघितलं तर महाविकास आघाडीचं वादळ ह्या सगळ्या प्रश्नांच्यामुळं, या सरकार असल्या रोषामुळं हे पूर्णपणे या ठिकाणी संबंध आपल्या या लोकसभा क्षेत्रामध्ये एका चांगल्या प्रकारचे या ठिकाणी वातावरण तयार झाले. आणि मित्रांनो, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि साहेब, म्हणूनच या ठिकाणी आज या हातकरी लोकसभा मतदारसंघे एका शेतकऱ्याच्या पोरग्याला इलेक्शनला पराभूत करायला अख्खं मंत्रिमंडळ इथून बसलेलं आहे. मुख्यमंत्री गल्लीबोळात फिरतायत. मला असं समजते 1% ह्या मुख्यमंत्र्यांना काय होत नाही, पण उत्तर प्रदेश मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत. लक्षात ठेवा, या ठिकाणी ही ताकद आहे तुमच्या सगळ्यांची मित्रांनो, या जमलेल्या सगळ्या माझ्या बांधवांची. ही ताकद शेतकऱ्याची आहे, ही ताकद महिलांची आहे, ही ताकद युवकांची आहे. तर काही काळजी करू नका, चांगल्या प्रकारे आपलं वातावरण आहे. कोणी किती आल्या ठिकाणी तर या निवडणुकीमध्ये 100% निष्ठावंतांचाच विजय होईल यामध्ये ती मात्र शंका नाही. मित्रांनो, आपला अधिक वेळ घेत नाही, साहेबांचं आपलं भाषण ऐकायचं आहे. तुम्हाला एकच विनंती करतो, या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करा, संविधान टिकवण्यासाठी मतदान करा, शेतकऱ्याला सोन्याची आणण्यासाठी मतदान करा, आमच्या महिलांना संरक्षण देण्यासाठी मतदान करा. एवढी तुम्हाला विनंती करतो आणि मशाल चिन्ह समोरचं बटन दाबावं तुम्हाला नम्र विनंती करतो.